हॅलो स्टुडंट्स, सध्या आपण रिझॉल्विंग पॉवर अभ्यासत आहोत. RP. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन इज कॉल्ड एज रिझॉल्विंग पॉवर. ही व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे काय? द मिनिमम अँगल बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ॲट विच दे अपिअर जस्ट रिझॉल्व्ड, किंवा त्याला अँग्युलर सेपरेशन असं पण म्हणतो. थोडक्यात आपण असं लिहिलं होतं, RP रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 1/θ. आणि थीटा म्हणजे लिमिट ऑफ रिझोल्युशन. इट इज अ मिनिमम अँगल ऑफ सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ॲट विच दे अपिअर जस्ट रिझॉल्व्ड. आता हाच कन्सेप्ट आपल्याला ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटसाठी वापरायचा आहे. तर त्याच्या अगोदर हाच कन्सेप्ट डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या कंडिशनच्या आधारे थीटाबरोबर कशा प्रकारे फॉर्म्युला येतं ते आपल्याला पाहायचं आहे. या अगोदरच्या तासाला आपण जस्ट रिझॉल्व्ड ही कंडिशन जी पाहिली होती रॅलीज क्रायटेरिया पाहताना, त्याच्या आधारे थीटाबरोबर काय उत्तर येतं ते आपल्याला या तासाला बघायचं आहे. आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं काढायचा प्रयत्न करूया. हा एक सेंट्रल मॅक्झिमा एका पॅटर्नचा, त्याचा हा फर्स्ट मिनिमा. दुसरा पॅटर्न घेऊयात. याचा हा सेंट्रल मॅक्झिमा आणि हा फर्स्ट मिनिमा. ज्यावेळेस सेंट्रल मॅक्झिमा एकाचा त्या दुसऱ्याच्या फर्स्ट मिनिमाला ओव्हरलॅप होतो, त्यावेळेस ते दोन ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व्ड आहेत हे आपण आत्ता पाहिलं आहे. मग असं असताना हे जे अंतर आहे, आता पहा, हा सेंट्रल मॅक्झिमा आहे आणि हा फर्स्ट मिनिमा आहे. हे अंतर किती असतं? तर फर्स्ट मिनिमाच्या कंडिशनवर आपण काढू शकतो. मिनिमासाठी काय कंडिशन आहे? आपण सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन अभ्यासताना पाहिलं आहे. फॉर मिनिमा A साइन ऑफ थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. इथं फर्स्ट मिनिमा आहे म्हणजे यांची किंमत किती आली? 1. पर साइन थीटा लहान आहे म्हणून साइन थीटा इज इक्वल टू काय आलं? साइन ऑफ थीटा इज इक्वल टू थीटा. म्हणजेच इथं आपण हे सिम्प्लिफाय केलं तर उत्तर काय येईल? A थीटा इज इक्वल टू लॅम्बडा, आणि म्हणून थीटा बरोबर काय आलं? लॅम्बडा अपॉन A. म्हणून थीटा बरोबर काय आलं? लॅम्बडा अपॉन A. हा थीटा म्हणजे अँग्युलर सेपरेशन आहे, अँगल बिटवीन द टू ऑब्जेक्ट सबटेंडेड ॲट द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. हे लक्षात ठेवा. हा अँगल कोणामधला हे लक्षात घ्या. दोन ऑब्जेक्टनी एखाद्या इन्स्ट्रुमेंटमधले केलेला अँगल. याला आपण डी थीटा असं ह्या आपल्या पुस्तकात दाखवलेलं आहे. थीटाच्या ऐवजी तिथं सिम्बॉल काय घेणार आहोत? डी थीटा. त्याच्याबरोबर काय फॉर्म्युला काढला आपण? लॅम्बडा अपॉन ए. पुढं जाऊयात स्टुडंट्स. इथं दाखवला आहे पहा फॉर्म्युला आपण आत्ता डिराईव्ह केलेला, डी थीटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए. पण हे कधी शक्य झाले? आपण काय म्हणतोय? जस्ट रिझॉल्व्ड या कंडिशनला आपण डिस्कस करतो आहे. मग जस्ट रिझॉल्व्ड असेल त्यावेळेस अँग्युलर सेपरेशन हे कमीत कमी असणार आहे. आता हे कळण्यासाठी आपण दुसरी फिगर काढूयात. हा एक ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, आणि या ठिकाणी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. ह्या पहिल्या ऑब्जेक्टपासून येणारा हा लाईट रे आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टपासून येणारा हा लाईट रे आहे. हा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. ह्या दोन्ही ऑब्जेक्ट्सनी हा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटशी केलेला हा जो अँगल आहे त्याला म्हणायचं अँग्युलर सेपरेशन. त्याला काय म्हणायचं? अँग्युलर सेपरेशन. आणि हे जे अंतर घेतलं ह्याला म्हणायचं लिनियर सेपरेशन. हे अंतर डीनं दाखवायचं आहे, हे अँगल, हे अंतर थीटानं. आणि आता इथं ते कशानं दाखवलेलं आहे? डी थीटानं. डी थीटा बरोबर फॉर्म्युला आहे लॅम्बडा अपॉन ए. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ द लाईट यूज्ड, ए म्हणजे स्लिट विड्थ. पुढं काय म्हटलंय बघा. ॲज दिस मिनिमम कोइन्साइड विथ द सेंट्रल मॅक्झिमम ऑफ द अदर, दिस मस्ट बी मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स अँड हेन्स द लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट इज. आता जस्ट रिझॉल्व्ड ह्या कंडिशनला आपण हा फॉर्म्युला काढला. जस्ट रिझॉल्व्ड
मध्ये हा मिनिमम अँगल आला की ज्या अँगलला ते जस्ट सेपरेट दिसत आहेत आणि त्यालाच लिमिट ऑफ रिझोल्युशन असं म्हणतात. आणि म्हणून लिमिट ऑफ रिझोल्युशन बरोबर डी थिटा बरोबर फॉर्म्युला आला λ/a. आता लिमिट ऑफ रिझोल्युशनचा फॉर्म्युला मिळाला तर मिनिमम सेपरेशन बिटवीन, आता हे लिमिट ऑफ रिझोल्युशन हे अँग्युलर सेपरेशन आहे. आता याचं रूपांतर आपल्याला मिनिमम सेपरेशनमध्ये करायचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला y इज इक्वल टू डी इंटू डी थिटा इज इक्वल टू कॅपिटल डी इंटू λ/a. हा फॉर्म्युला आपण ॲक्च्युली काढलेला आहे याच्या सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन अभ्यासताना. कारण मिनिमाच्या कंडिशननुसार आपण डी थिटाबरोबर हा फॉर्म्युला काढला. त्याचबरोबर आपल्याला दुसरा फॉर्म्युला कसा आला ते मी परत आणखी वेगळ्या डायग्रामच्या आधारे सांगायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी फर्स्ट मिनिम आहे, या ठिकाणी सेंट्रल मॅक्झिम आहे. ह्या अंतराला आपण वाय म्हटलं होतं पहा. हा अँगल म्हणजे आता थोड्या वेळ थिटाच्या ऐवजी डी थिटा म्हणा आणि हे अंतर आहे डी. आठवतं आहे पण डी थिटाचा टॅन काढला होता y/d. डी थिटा टॅन थिटा परत थिटा लहान असेल तर टॅन थिटा इज इक्वल टू थिटा ह्या कन्सेप्टनुसार डी थिटा बरोबर y/d आणि म्हणून y इज इक्वल टू डी इंटू डी थिटा आणि तो फॉर्म्युला इथे डायरेक्ट घेतला आहे. ही जी फिगरची जॉमेट्री आपण ते सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन अभ्यासताना पाहिलेली आहे. या ठिकाणी अशा प्रकारे मॅक्झिमा असतो पहा. हा मॅक्झिमा आणि हा फर्स्ट मिनिमा असतो. ट्रिग्नोमेट्री वापरून आलेलं रिलेशन y इज इक्वल टू कॅपिटल डी इंटू डी थिटा आणि ह्याचं उत्तर येतं आहे कॅपिटल डी इंटू λ/a. कॅपिटल डी म्हणजे स्लिट आणि स्क्रीन याच्यातलं अंतर, लॅम्बडा म्हणजे इथं वापरलेलं लाईट त्याची वेवलेंथ, ए म्हणजे स्लिट विड्थ. याच्यात अजून एक अप्रॉक्सिमेशन आपण घेतलेलं आहे. डी इज नियरली इक्वल टू एफ. एफ म्हणजे फोकल लेंथ ऑफ लेन्स यूज्ड इन द डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट. हे सगळी चर्चा करत असताना आपण हे दोन्ही ऑब्जेक्ट सेल्फ ल्युमिनस आहेत असा गृहीत धरलेला आहे. म्हणजे त्याला स्वतःचा लाईट आहे. दे आर नॉट इल्युमिनेटेड बाय अनदर सोर्स ऑफ लाईट. सेल्फ ल्युमिनस लाईटसाठी ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट जस्ट सेपरेटेड असतात त्यावेळेस त्यांच्यातलं लिनियर डिस्टन्स y इज इक्वल टू फॉर्म्युला आला लिनियर डिस्टन्स λd/a आणि अँग्युलर डिस्टन्स बरोबर फॉर्म्युला आहे डी थिटा इज इक्वल टू λ/a. मिनिमम अँग्युलर सेपरेशन किंवा मिनिमम लिनियर डिस्टन्स की ज्या मिनिमम डिस्टन्सला ते जस्ट सेपरेट पाहायला मिळतात त्यालाच म्हणतात लिमिट ऑफ रिझोल्युशन. आणि म्हणून हे दोन्ही भाषेत आहे, अँग्युलर सेपरेशनच्या भाषेत आहे आणि लिनियर सेपरेशनच्या भाषेत. पुढं जाऊयात. आता पेअर ऑफ पॉईंट ऑब्जेक्टसाठी काय येतं ते आपल्याला बघायचं आहे. रॅलीज क्रायटेरियानुसार आपल्याला डिस्कशन करायचं आहे. पेअर ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट, तिथं ऑब्जेक्ट कसे घेतलेत, पॉईंट ऑब्जेक्ट्स घेतलेले आहेत. याच्या अगोदरच्या चर्चेत ऑब्जेक्ट्स कसे होते, लिनियर होते. फॉर एक्झाम्पल स्लिट, आपण सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनच्या आधारे मागच्या स्लाईडवर आपण डिस्कशन केलं. आता ह्या स्लाईडवरती आपल्याला पॉईंट्स ऑब्जेक्ट घ्यायचे आहेत. दोन पॉईंट ऑब्जेक्टसाठी काय लिमिट ऑफ रिझोल्युशन हे कशा प्रकारे काढायचं ते आपल्याला बघायचं आहे. ही फिगर पहा आणि मग आपण चर्चा करूयात. येस, हा लाईटचा सोर्स आहे, सर्क्युलर अपर्चर आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय केलं आहे, छोटंसं अपर्चर आहे, त्याच्यावर लाईट पडला, तो इल्युमिनेट झाला, तो आपला पॉईंट सोर्स म्हणून काम करतो. इथं सिंगल सोर्स घेऊन काम केलं आहे, सिंगल पॉईंट सोर्स घेतला आहे. हेच डिस्कशन आपल्याला दोन सोर्ससाठी परत एक्सटेंड करायचं आहे. हा स्क्रीन आहे. आता याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा असेल, याच्या अगोदर आपण हा मॅक्झिमा, मिनिमा, मॅक्झिमा हे जे आपण पाहत होतो हे सिंगल स्लिट ह्या म्हणजे लिनियर सोर्ससाठी आपण हे पाहत होतो, स्लिटसाठी. आता सोर्स कसा आहे, पॉईंट सोर्स आहे. मग त्याच्यासाठी डिफ्रॅक्शन पॅटर्न कसं असेल तर स्क्रीनवरती दिलं आहे पहा. स्टुडंट इथं लक्षात ठेवा दोन्हीमधला फरक. अगोदर आपण याच्या अगोदरच्या स्लाईडवर ज्याचा अभ्यास केला तो आहे स्लिट लिनियर सोर्स, इथं आहे तो पॉईंट सोर्स. आता पॉईंट सोर्ससाठी हा स्क्रीन जर काळजीपूर्वक पाहिला, सेंट्रलला ब्राईट
डिस्क आहे, ह्या डार्क शब्द इथं चुकलेला आहे प्रिंटमध्ये पहा. सेंट्रल ब्राईट डिस्क असा शब्द आहे, DISC, सेंट्रल ब्राईट डिस्क. त्यालाच एरी डिस्क असं म्हणतात. त्यानंतर रिंग्ज आहेत पहा, ब्लॅक आहे, परत व्हाईट आहे. म्हणजे थोडक्यात सेंट्रलला ब्राईट फ्रिंज आहे, फ्रिंजच्या ऐवजी इथं काय आलं, डिस्क आलं आहे. त्याचं कारण सोर्स पॉईंटच्या आकाराचं आहे. येथे लक्षात, स्लिटमध्ये जे अभ्यासलं तेच आहे, पण सोर्सनुसार त्याचा आकार बदलला आहे. सेंट्रलला कन्स्ट्रक्ट इंटरफरन्स ब्राईटनेसच आहे, पण तो चकतीच्या आकाराचा आहे, डिस्कच्या आकाराचा आहे. हा सेंट्रल ब्राईट डिस्क आहे. त्याच्यानंतर डार्क रिंग आहे, ती एरी रिंग आहे. म्हणजे इथं एरी डिस्क आणि एरी रिंग असे दोन भाग येतात. डिस्क ही फक्त सेंट्रलला आहे, नंतर मग रिंग्जच आहेत, मग त्या डार्क डार्क ब्राईट अशा रिंग्ज आहेत. हा पॅटर्न कुणामुळे झाला स्टुडंट्स? ड्यू टू पॉईंट्स ऑब्जेक्ट. आता हे तुम्हाला डायग्रामच्या भाषेत सांगितलेलं आहे. हेच ॲक्च्युली एक्सपेरिमेंटमध्ये कसं दिसतं ते खाली फिगर दाखवली आहे. ह्याच्यात लेझर बीम वापरला आहे. लेझर बीमला सेंट्रलला बघा इथं ही जी आहे सेंट्रलला ती आहे एरी डिस्क, एकच चकती बघा. त्यानंतर काळा रिंग आहे तो एरी रिंग आहे, तो म्हणजे डार्क रिंग, परत ब्राईट रिंग आहे, परत डार्क आहे, ब्राईट, अशा रिंग्ज आहेत. डिस्क फक्त सेंटरलाच पाहायला मिळते, एरी डिस्क आणि एरी रिंग्स. पण हे कुणासाठी आहे स्टुडंट्स? हा जो पॅटर्न आला तो कुणासाठी आला? पॉईंट ऑब्जेक्टसाठी. मग आता 2 पॉईंट ऑब्जेक्ट्स आहेत बघा. आपल्याला हेच डिस्कशन एका पॉईंट ऑब्जेक्टवरून कुठं घ्यायचं आहे? 2 पॉईंट ऑब्जेक्टला. आता इथं सेंट्रल डिस्क जी आहे, सेंट्रल ब्राईट डिस्क आहे, त्याच्यानंतर डार्क रिंग आहे, तो फर्स्ट मिनिमा झाला. म्हणजे एका पॅटर्नचा जो फर्स्ट मिनिमा आहे, म्हणजे फर्स्ट डार्क रिंग आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या पॅटर्नच्या सेंट्रल डिस्कचा सेंटर पाहिजे. तसं असेल तर आणि तरच ते 2 पॉईंट्स ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व्ड आहेत आणि आपल्याला ते जस्ट सेपरेट पाहायला मिळतील. आणि त्यावेळेस त्या 2 पॉईंट ऑब्जेक्टमधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं आहे लिमिट ऑफ रिझोल्युशन. अकॉर्डिंग टू रॅलीज, for 2 point objects to be just resolved, the first dark ring of the diffraction pattern of the first object should be formed at the center of the diffraction pattern of the second and vice versa. स्टुडंट, आत्ता जे मी सांगितलं तेच परत रिपीट करतो आहे. फॉर 2 points object to be just resolved, the first dark ring of the diffraction pattern of the first object should be formed at the center of the diffraction pattern of the second. जसं आपण स्लिटमध्ये म्हणायचो की एका पॅटर्नच्या सेंट्रल मॅक्झिममला दुसऱ्या पॅटर्नचा फर्स्ट मिनिमा पाहिजे, तीच कंडिशन आहे, पण आपण इथं डिस्क आणि रिंगच्या भाषेत सांगतो आहे. एका पॅटर्नचा पहिला रिंग, डार्क रिंग, याच्या ठिकाणी दुसऱ्या पॅटर्नचा सेंट्रल पॉईंट असला पाहिजे. असं असेल तर ते 2 ऑब्जेक्ट्समधलं अंतर हे मिनिमम आहे, जस्ट रिझॉल्व कंडिशनचं आहे, आणि मग आपल्याला ते सेपरेट पाहायला मिळतात. इन अदर वर्ड्स, द मिनिमम सेपरेशन बिटवीन द इमेजेस ऑन द स्क्रीन इज रेडियस ऑफ द फर्स्ट रिंग. हे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर पहिली जी रिंग आहे, ही काळी रिंग आहे, ह्याची जी रेडियस आहे ती रेडियस, हे जेवढं अंतर आहे तेवढं अंतर ह्या 2 पॉईंट ऑब्जेक्ट्समध्ये आपल्याला पाहिजे, आणि ते अंतर म्हणजेच मिनिमम डिस्टन्स, दॅट इज लिमिट ऑफ रिझोल्युशन. हे झालं 2 पॉईंट ऑब्जेक्टच्या बाबतीत. आता सोर्स लिनियर असू देत, पॉईंटच्या स्वरूपात असू देत, स्टुडंट लक्षात ठेवा, आपल्याला महत्त्वाचं काय आहे की त्यांच्यातलं मिनिमम सेपरेशन किती असल्यानंतर ते जस्ट सेपरेट पाहायला मिळतात, त्याला म्हणायचं आहे लिमिट ऑफ रिझोल्युशन. या तासाला इथं थांबूयात.